भाजपा युवा मोर्चा के राष्ट्रीय सम्मेलन में अन्य क्षेत्र के युवा भी शामिल होंगे। नमो युवा महासम्मेलन के नाम पर इस कार्यक्रम के आयोजन की पूरी तैयारी कर ली गई है। अमरावती मार्ग पर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्वविद्यालय परिसर में सम्मेलन के लिए व्यापक तैयारियां की गई है। शनिवार को तैयारी की जानकारी देते हुए भाजपा युवा मोर्चा की प्रदेश महासचिव शिवानी वखरे ने कहा है कि यह सम्मेलन युवाओं में उत्साह भरने वाला है। राष्ट्रीय महासंमेलन नमो युवा महासंमेलन या नावाने 4 तारखेला नागपूर येथे नागपूर विद्यापीठाच्या ग्राउंडमध्ये होत आहे। मागील 3-4 दिवसापासून आपण इथे तयारी सुरू केलेली आहे। साधारण 1 लाख युवक हे संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून इथे येतील आणि आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी आणि त्यासोबतच भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि सोबतच देवेंद्रजी असतील, नितीनजी गडकरी असतील, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहुलजी लोणीकर आहेत, बंटी मास्तर आहेत, बादल राऊत आहेत, त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य संमेलन हे नागपूर येथे होणार आहे। 1999 मध्ये युवा मोर्चाचं एक संमेलन झालं होतं। त्याच्या 25 वर्षानंतर पुन्हा एकदा नागपूरला हा मान मिळाला। संपूर्ण नागपुरात याची तयारी सुरू झालेली आहे। पूर्ण युवा मोर्चाचे लोक अतिशय ताकदीने अतिशय उत्साहात या सगळ्या येणाऱ्या युवकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहे। नागपूर शहरात सजावट सुरू केलेली आहे आणि आपण बघू शकता की तयारी पण चांगली झालेली आहे। 1 लाख युवा या संमेलनात सहभागी होतील आणि ज्या प्रकारे पूर्ण देशामध्ये जगामध्ये सुद्धा मोदींच्या नावाची लहर आहे त्याचंच समर्थन करण्यासाठी 1 लाख युवा इथे येणार आहेत। आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते तर नक्कीच असतील, पण सामान्य युवक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या सभेला राहणार आहे, या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत। काही युवकांचे इन्फ्लुएन्सर्स असतील त्यांना सुद्धा आम्ही या सभेसाठी बोलवलं आहे, या संमेलनासाठी बोलवलं आहे, सो ते सुद्धा मंचावर असतील। पण सामान्य युवक आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते दोघेही असे या संमेलनाला राहणार आहेत। 2019 पर्यंत जो तरुणांचा जो विचार आहे तो या संपूर्ण या संमेलनामध्ये चर्चेतून तो भाजपाच्या मॅनिफेस्टोमध्ये 100% आहे। आम्ही नमो ॲपद्वारे विकसित भारताचे अँबॅसेडर्स बनवतो आहोत। इथे जितके लोक येतील त्यांना आम्ही विनंती करणार आहेत की तुम्ही विकसित भारताचे अँबॅसेडर व्हावे, नमो ॲप डाउनलोड करावी आणि त्याच्या मार्फत मोदीजींना युवकांच्या ज्या अपेक्षा, युवकांचे जे सल्ले आहेत ते मॅनिफेस्टोमध्ये सामील करण्यासाठी द्यावे, ही विनंती आपण या संमेलनामध्ये करणार आहोत।